राहता बार असोसिएशन यांच्या वतीने राहता न्यायालयात व पुणे येथील जिल्हा सत्र न्यायालयातील विशेष सरकारी वकील राजेश विजय कातोरे यांचे फौजदारी प्रक्रियेत उलट तपासणी कशी करावी याबाबत मार्गदर्शन व चर्चासत्र नुकतेच संपन्न झाले। याप्रसंगी बार असोसिएशनचे अध्यक्ष वकील विलास ब्राह्मणे, उपाध्यक्ष श्याम डांगे, सचिव सतीश थेटे आदींसह विविध वकील मंडळी उपस्थित होती। यावेळी त्यांचा विशेष सरकारी वकील राजेश कातोरे म्हणाले की वकिलांनी उलट तपासणी कोणत्याही केसमध्ये कशी करावी याची अभ्यासपूर्ण माहिती यावेळी दिली। उलट तपासणीविषयी अतिशय सोप्या भाषेत गुन्हा सिद्ध करणे, गुन्हा कसे नाकारणे, साक्षीदारांना कोणते प्रश्न विचारणे, त्यामुळे आरोपींचा बचाव करताना त्याचे निर्देशक व कसे सिद्ध करता येईल, त्याबरोबरच साक्षीदार सहकार्य करत नसेल तर त्यासाठी कोणते कायदे कलम आहेत या विषयावर देखील मार्गदर्शन करत बलात्कार व पोस्को केसमध्ये संवेदनशील विषयात उलट तपासणी कशी घ्यावी आदींसह मार्गदर्शन केले। यावेळी वकील केडी गाडवे, अनिल शेजवळ, सुभाष चित्रे, अविनाश शेजवळ, विलास आसने, प्रवीण कांबळे, सागर जपे, गोकुळ ठुबे आदी उपस्थित होते। झाड दिसत नाही, कारण काय त्या झाडाला आड काहीतरी एक झाड आहे म्हणून मला झाड दिसत नाही, पण दूर दिसतो, मी इन्फरन्स करतो। म्हणून मला काही बेसिक कन्सेप्च्युअल क्लिअरिटी सो फार एज क्रॉस एक्झामिनेशन इज कन्सर्न आल्या पाहिजे। मग बेसिक कन्सेप्च्युअल क्लिअरिटी काय आहे? पहिली गोष्ट, आपण एखाद्या ट्रायलचं उदाहरण घेऊ की ए कमिटेड मर्डर ऑफ बी। आता ए ने बी चा मर्डर केला असा त्याच्यावर चार्ज आहे, तो व्हॉट इज फॅक्ट इन इश्यू मला जर कळालं, कारण आपण न्यायालयात जातो आणि बऱ्याचदा आपल्याला अनुभव येतो की न्यायाधीशांसमोर गेल्यानंतर क्रॉस विचारायला सुरुवात केली की न्यायाधीश म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन, हे घ्यायचं वकील साहेब, त्याची गरज आहे का, घेऊ का हे, आणि आपण तिथे डिस्टर्ब होतो। भाई सो असं का विचारतात न्यायाधीश? दे आर चेकिंग ऍडमिसिबिलिटी ऑफ द एव्हिडन्स, सेक्शन 137, जस्ट टू डिसाइड द ऍडमिसिबिलिटी ऑफ द एव्हिडन्स। मग आता मला ट्रायल चालवायची, ट्रायल चालवताना मला हे कळालं की वेदर ए कमिटेड मर्डर ऑफ बी इज द फॅक्ट इन इश्यू, हे वादातीत तथ्य आहे की ए ने बी चा मर्डर केला का। एनी फॅक्ट, नाउ एनी फॅक्ट व्हिच इज रिलेटेड टू द फॅक्ट इन इश्यू बिकम्स अ रिलेव्हंट फॅक्ट। म्हणजे बी चा मर्डर राहत्यात झाला त्यावेळेस ए सुद्धा राहत्यात होता, ही रिलेव्हंट फॅक्ट झाली। मग मी असा पुरावा जर प्रॉसिक्युशनने आणला की अरे बी चा मर्डर झाला त्यावेळेस ए सुद्धा राहत्यातच होता, म्हणून ती रिलेव्हंट फॅक्ट झाली। म्हणून मला ट्रायल चालवताना क्रॉस घेताना पहिले हे कळायला पाहिजे व्हॉट इज फॅक्ट। फॅक्ट इज एनी स्टेट ऑफ थिंग, स्टेट ऑफ माइंड ऑल्सो कॉन्स्टिट्यूट अ फॅक्ट। म्हणून बऱ्याचदा आपण किंवा त्याच्या कंडक्टवर क्रॉस करतो, एखाद्या विटनेसच्या, त्याच्यावरही आपण येणार आहोत। पण प्रायर टू दॅट जी कन्सेप्च्युअल क्लिअरिटी आपल्याला हवी त्यातली पहिली गोष्ट आहे की व्हॉट इज रिलेव्हन्सी अँड व्हॉट इज ऍडमिसिबिलिटी। सो वन थिंग मे बी ऍडमिसिबल बट इट मे नॉट रिलेव्हंट। one can be relevant but it may not admissible। मग आता आपण जर बघितलं तर कन्फेशन गिवन टू द पोलीस ऑफिसर, whether it is admissible or not, no, it is not admissible। एखाद्या आरोपीने कन्फेशन दिलं पोलिसांना की हा गुन्हा मीच केला, ते ऍडमिसिबल होईल का? नाही। पण ते रिलेव्हंट आहे का? आहे, गुन्ह्याची कबुली देतोय, इट इज रिलेव्हंट, फॅक्ट इन इश्यूशी ते संबंधित आहे। मग ऍडमिसिबल नसलेला एव्हिडन्स रेकॉर्डवर घेता येईल का? नाही घेता। मग म्हणजेच एव्हिडन्सला कुठला क्रायटेरिया ऍप्लिकेबल होईल? एक तर ऍडमिसिबिलिटी ऑफ द एव्हिडन्स अँड रिलेव्हन्सी ऑफ द एव्हिडन्स। म्हणून मला जजेस विचारतात वेदर इट इज रिलेव्हंट, काय रिलेव्हन्सी आहे मला सांगा। मग क्रॉस घेताना पहिली काळजी काय घेतली पाहिजे? आय शुड नो द रिलेव्हन्सी ऑफ द एव्हिडन्स ऍक्ट, की मला जजला सांगता आलं पाहिजे की सी सेक्शन 5 युअर ऑनर, the fact which introduces or which is connected by way of introduction to the fact in issue becomes relevant। म्हणून आम्ही प्रश्न विचारतो। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी, शिर्डी। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 73 04 75 56 55। आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव।